महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नाव मच्छिंद्र हरिबा कदम, गाव शेळकेवाडी, फोन नंबर 9860576412. ही तुमच्या दावणीला असलेली गाय कुठून घेतली आणि कुठल्या लाईनची गाय? ही गाय आम्ही आयगईच्या बाजारातून घेतलेली आहे आणि लाईन तिची तिकुंडीच्या राजाची मुलगी आहे. आता हे वासरूचे पाहतोय ते कुठल्या बैलाचं आहे? ते उमराणीच्या बैलाचं, सोन्या बैलाचं बैल आहे. आता किती वेत झालीत आतापर्यंत गायची? गायचं आत्ता ही 4थ्यांदा वेत आहे. मग ह्याच्या अगोदरच आपल्या दावणीला किती वेत झाली इथं? या अधिकाचं एक वेत झालंय. आणि गाय घेतली तेव्हा गायीला काय होतं खाली? खोंड होता. तो खोंड कुठं दिला आपण? ते ह्याच्या आपल्या गोकुच कारखान्याच्या मालकांनी नेलं. कुठल्या बैलाचं वासरू होतं ते? काम्याच्या पुढची पैदास होती. आता हे जे वासरू आम्ही पाहतोय हे गाय भरवण्यासाठी कुठे घेऊन गेले होते तुम्ही? कराडला बैल प्रदर्शनाला आलेलं तिथं, त्यावेळेस त्या गायला तिथे घेऊन गेलेलो आम्ही. तर मंडळी आता समोर पाहत असलेली एक जातीवंत सुंदर लाईनची गाय, तिकुंडी लाईनची गाय आपण पाहतोय. गायीच्या जवळपास आत्ता हे 4थं वेत आहे मालकाच्या दावणीला आणि मालकांनी घेतलं तेव्हा एक गाय वेलेली होती, तो खोंड त्यांनी दिलेला आहे. आणि आत्ता एक गोष्ट जर मालकांकडून आपण बघितली तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बैल त्यांनी जो दाखवला होता या गायीला तो उमराणीचा सोन्या विद्यानंद आवटी यांचा बैल आहे. पण ते उमराणीचं सोन्या जर सातारापासून जर बघितलं तर किलोमीटर पाहायला गेलं तर हे बरंच लांब आहे आता ह्या मालकाच्या दावणीपासून. पण कराडमध्ये एक प्रदर्शन झालं, ज्या प्रदर्शनामध्ये तो बैल आला होता. तर इथं मालकाचा तो फायदा झाला की कदाचित आपण हे म्हणू की वेळ वाचला, पैसे वाचले, एक जातीवंत पैदास दावणीला झाली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हाच फायदा होतो जेव्हा प्रदर्शनामध्ये मोठे मोठे वळू येतात. तर आपण ज्या गावात राहतो त्याच्या जवळपास प्रदर्शन भरणं हे किती महत्त्वाचं आहे की जेणेकरून आज चांगल्या बैलाची पैदास घेण्यासाठी मालकाला, कारण बऱ्याचदा काय होतं गाडीने प्रवास लांब जाणं हे जाणं, त्याच्यात गाय रिवर्स येऊ शकते किंवा काय अशा बऱ्याच अडचणी येऊ शकतात. पण अशा वेळेस जेव्हा प्रदर्शनं होतात तेव्हा अशा प्रकारचं फायदा हा गाई मालकाला आणि वळू मालकाला देखील होत असतो. म्हणून प्रत्येक वळूनी प्रदर्शनात नंबर येऊ नाही येऊ पण आपल्या दावणीचा बैल असेल, गाय असेल, ही दुसऱ्यांनी पाहायला भेटली पाहिजे. म्हणजे प्रदर्शनात आपण बऱ्याचदा असं होतं की आपल्याला असं वाटतं की आपल्याला नंबर का नाही मिळाला किंवा दुसरा मिळाला तर पहिला पाहिजे होता. तर हा विचार न करता आपली आज तो बैल तिथं आला त्याच्यामुळे कदाचित आपण असं म्हणू या मालकाने तो बैल तिथं दाखवला. कदाचित मग मालक तेवढ्या लांब खर्च असतो किंवा शेतकरी म्हणतो की एवढा लांबचा खर्च सध्या परवडणारा नाही. तर ही पण गोष्ट होती. त्याच्यामुळे प्रत्येक वळू मालकाने, गाय मालकाने, बैल मालकाने प्रदर्शनाला जाणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर त्या भागामध्ये प्रदर्शन का होणं गरजेचं आहे. म्हणजे आता प्रदर्शन तिथं झालं त्याच्यामुळे आज कदाचित आपण असं म्हणू की कराड असेल, सातारा असेल, आजूबाजूच्या गावांमध्ये गायी वाढल्या कारण प्रदर्शनात बरेचसे वळू येत असतात, त्याचा तो फायदा होत असतो. आणि गाई मालकांनी देखील या प्रदर्शनांना आवर्जून हजेरी लावायची. जरी समजा त्या टायमिंगला गाय माझावर नसेल पण आपण त्या प्रदर्शनाला जाऊन कुठले वळू टॉपचे त्या भागात येतात की जेणेकरून आपल्याला त्या प्रदर्शनामध्ये एकाच जागेवर पाहता येते. तर याचा सर्वात मोठा फायदा हा शेतकऱ्यांना होत असतो. आणि सध्या खरं तर पाहत असलेल्या मालकाच्या दावणीची सांभाळणी देखील सुंदर, वासरू जवळपास 9 दिवसाचा आहे आणि एक जातीवंत सुंदर आपण पैदास पाहतोय. गाय पण तेवढ्याच क्वालिटीची गाय आहे
गायीची आपण काय म्हणू तोंड, शिंग, उंची, फाउंडेशन सगळ्याच बाबतीत सरस आहे म्हणू. आणि तो बैल पण त्या मापाचा, म्हणजे आपण काय म्हणू की आता झालेली पैदास पण क्वालिटीज आपल्याला दिसते की जेणेकरून भविष्य काळात आपल्याला खिलार क्षेत्रामध्ये एक जातीवंत असं खोंड समोर पाहायला मिळतोय मंडळी. अशाच प्रकारची आपण अधिक माहिती पाहत राहणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही सर्व माहिती खिलार ॲपवरती तुम्ही मालक स्वतः टाकू शकता. ते खिलार ॲप इन्स्टॉल केलं नसेल तर आजच करा, त्यावरती तुमची माहिती टाकत राहा. आणि असे चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. गाव शेळकेवाडी, नाव मच्छिंद्र हरिबा कदम, मोबाईल नंबर 9860576412. इथं आम्हाला यायचं असेल गाय पाहिलं तर कसं यायचं, कुठं आहे तुमचं गाव शेळकेवाडी एक्झॅक्ट? साताऱ्यापासून एक 10 किलोमीटर आहे. तिकडून हायवेने आला तर अजिंक्य तारा कारखान्यापासून एक 4 किलोमीटर आहे. ठीक आहे, धन्यवाद मालक. तर मंडळी चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच प्रकारची अधिक माहिती आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये घेऊया. धन्यवाद. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. आता आपल्या खिलार चॅनलचे 6 लाखाच्या जवळपास सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत. तुमच्या सगळ्यांचे श्रेय यात मोलाचे होते, तेव्हा चॅनल इथपर्यंत पोहोचू शकला आहे. तुम्ही खिलारचे व्हिडिओ जास्तीत जास्त पाहिले आणि लोकांपर्यंत शेअर देखील केले. आम्ही देखील भरपूर मेहनत घेऊन माहितीपर खिलार व्हिडिओ बनवले आणि ते व्हिडिओ जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवायला तुम्ही मदत देखील केली आणि चॅनल सबस्क्राईब पण केला. पण जिथे तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला त्याच्या बाजूला जॉईन बटन आहे. खूप लोकांनी जॉईन करून खिलार चॅनलला सहकार्य देखील केलेले आहे. तुम्ही देखील जॉईन करू शकता आणि वेगवेगळ्या कॅटेगरी निवडू शकता. तुम्हाला देखील जी मदत शक्य आहे ती तुम्ही चॅनल जॉईन करून आम्हाला देऊ शकता. चॅनल करत असलेल्या खिलार कार्याला तुमच्या मदतीची गरज आहे. धन्यवाद. खिलार महाराष्ट्राची शान. खिल्लार महाराष्ट्राची शान.